गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मागील काही वर्षापासून आर्थिक अडचणीत आलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या संचालकाची कलम 88 अन्वये चौकशी केली जावी असे आदेश जानेवारी 2025 मध्ये काढण्यात आले होते। सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या गैरकारभाराची चौकशी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दुग्ध वैशाली साळवे यांनी केली होती। या चौकशी अहवालावर विभागीय सहनिबंधक महेश कदम यांनी 88 अन्वये चौकशीची जी.पी. कदम यांची नियुक्ती केली होती। पुणे विद्यमान संचालकांनी या स्थगिती मिळवली होती, तर काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्हा संघावर प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र प्रशासकास पदभार घेण्यास अडथळे आणले जात असल्याचा आरोप दूध संघ बचाव समितीच्या वतीनं करण्यात आला होता। सोलापूर जिल्हा दूध संघाच्या कोट्यवधी रुपयांच्या जागा आहेत, मात्र त्याचीही विक्रीसाठी जाणीवपूर्वक अडथळे आणले जात असल्याची चर्चा होताना दिसून येत होती। आता जिल्हा दूध संघाच्या कारभाराची विविध मुद्द्यांवर 83 अन्वये केलेल्या चौकशीवर 88च्या चौकशीचे विभागीय उपनिबंधकांचे आदेश राज्य शासनाचे सहनिबंधक दुग्ध मुंबई यांनी रद्द केले आहेत। त्यामुळे दूध संचालकाच्या संचालक मंडळाची चौकशी तुर्तास तरी टळली आहे। या चौकशी स्थगिती देताना मागील संचालक मंडळाने केलेल्या गैरकृत्यांना या संचालक मंडळाला जबाबदार धरता येणार नाही असा निष्कर्ष मुंबई विभागाचे सहनिबंधक शहाजी पाटील यांनी काढला आहे। 88 अन्वये चौकशीला सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, संचालक राजेंद्र मोरे व राजेंद्रसिंह पाटील यांनी सहनिबंधक सहकारी संस्था दुग्ध मुंबई शहाजी पाटील यांच्याकडे अपील केलं होतं। कलम 88च्या चौकशीचे विभागीय उपनिबंधकाचे आदेश रद्द करण्यात आल्यानं संचालक मंडळावरील चौकशीचा तुर्तास तरी थांबला आहे। दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे व इतरांच्या वतीनं ॲडव्होकेट मिलिंद प्रभुने यांनी दिलेल्या मुद्द्यांवर सहनिबंधक दुग्ध मुंबई शहाजी पाटील यांनी काढलेल्या निष्कर्षात मागील संचालक मंडळानं केलेल्या गैरकृत्यांना या संचालक मंडळाला जबाबदार धरता येणार नाही असं म्हटलंय। दूध संस्थांना दिलेली अग्रिम रक्कम ही 7-8 वर्षापूर्वी दिलेली असून चालू व्यवस्थापकीय समितीने ती दिलेली नाही। संचालक मंडळाने 2023-24 या वर्षात 13,61,828 व 18,31,739 रुपये वसूल केलेले आहेत। अर्जदार चेअरमन रणजितसिंह शिंदे व इतर 2 यांनी थकबाकी वसुलीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं शहाजी पाटील यांनी काढलेल्या निष्कर्षात नमूद केलंय।